आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस्ड ऑन चॅनल सेक्शन यातील न्यूमरिकल नंबर 1 पाहणार आहोत। चॅनल सेक्शन म्हणजेच काय असतो रे? सी सेक्शन असतो। तर न्यूमरिकल काय दिले ते आपण समजून घेऊया। अ चॅनल सेक्शन 100 सेंटीमीटर इंटू 100 सेंटीमीटर इंटू 30 सेंटीमीटर थिक। फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ॲक्सिस एक्स एक्स अँड वाय वाय ॲक्सिस। म्हणजे एक चॅनल सेक्शन दिलेलं आहे, त्यालाच आपण सी सेक्शनसुद्धा म्हणतो। याला काय म्हणतो आपण? चॅनल सेक्शन। त्याची हाईट किती दिली आहे? 100 सेंटीमीटर। बेस किती दिलं आहे? 100 सेंटीमीटर। आणि जी थिकनेस आहे ती किती दिली आहे? 30 सेंटीमीटर। आणि काय आहे? फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ॲक्सिस। सेंट्रोइडल ॲक्सिस किती असतात? 2 असतात। हॉरिझॉन्टल असतो तो एक्स एक्स, व्हर्टिकल असतो तो वाय वाय। त्या दोन्ही ॲक्सिसला आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत। ऑल व्हॅल्यू कशा दिले आहेत? सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत। त्याला आपण काय करायचं? एमएममध्ये कन्वर्ट करायचं। सेंटीमीटरचं एमएममध्ये करताना इंटू 10 करायचं। 100 इंटू 10 जे काय आन्सर येईल ते एमएममध्ये येणार। हे 100 इंटू 10 जे काय आन्सर येईल ते एमएममध्ये येणार। 30 इंटू 10 जे काय आन्सर येईल ते एमएममध्ये येणार। दिलेल्या डाटाच्या आधारे आपण काय करूया? डायग्राम ड्रॉ करूया चॅनल सीचा, सेक्शन सी। तर बघा, हाईट किती दिले? 100 सेंटीमीटर। त्याला काय करणार आपण? इंटू 10 करणार। इथं लिहितो मी 100 इंटू 10 इज इक्वल्स टू 1000 mm। नेक्स्ट 30 इंटू 10 इज इक्वल टू 300 mm। सेंटीमीटरचं एमएममध्ये कन्वर्ट केलं। काय करायचं? सेंटीमीटरचं एमएममध्ये करताना इंटू 10 करायचं। तर हाईट किती दिलेली आहे आपल्याला? 100 सेंटीमीटर। म्हणजेच 100 इंटू 10 किती आलं? 1000 mm हाईट झाली। बेस किती दिलं आहे? ते सुद्धा 100। आता ॲक्च्युली जेवढे ही हाईट आहे तेवढीच ही हाईट आहे पाहिजे, पण आपलं छोटं आलं आहे, काय प्रॉब्लेम येत नाही। रफ डायग्राम आहे। ही सुद्धा किती असणार आहे? 1000 mm। आणि डेप्थ किती दिलेली आहे आपल्याला? 30 सेंटीमीटर। इंटू 10 केल्यामुळे किती आलं? 300 mm। ही जर 300 mm असेल तर ही सुद्धा किती असणार आहे? कारण पूर्ण याचे काय दिले? थिकनेस आपल्याला किती दिले? 30 सेंटीमीटर। म्हणजेच काय? 300 mm दिलेलं आहे। आता डायरेक्ट आपल्याला चॅनल सीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा फॉर्म्युला माहीत आहे का? तर माहीत नाही। परंतु आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया सर्कल कसा काढतो? हॉलो सर्कल, रेक्टँगल, स्क्वेअर, हॉलो स्क्वेअर, हॉलो रेक्टँगल या ट्रँगल यांचा आपल्याला काय मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे फॉर्म्युले माहीत आहेत। मग आता हा चॅनल सी कसा तयार झाला आहे तर आपण बघूया, ट्राय करूया। जर मी इथून एक अशी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर हा एक रेक्टँगल तयार होते। म्हणजे रेक्टँगलचा इथं फॉर्म्युला अप्लाय करू शकतो। सिमिलरली बघा, इथे एक हॉरिझॉन्टल लाईन केली तर हा एक रेक्टँगल तयार होतोय आणि राहिलेला हा रेक्टँगल तयार होतोय। म्हणजेच काय रे? 3 रेक्टँगल वापरून आपण सी सेक्शन तयार करू शकतो। आता आपल्याला रेक्टँगलसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा माहीत आहे, म्हणून काय केलं आपण? छोटीशी ॲडजस्टमेंट केली। इथून एक हॉरिझॉन्टल लाईन, इथून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली। किती रेक्टँगल तयार झाला? हा रेक्टँगल नंबर 1, हा रेक्टँगल नंबर 2 आणि हा रेक्टँगल नंबर 3। म्हणजेच 3 रेक्टँगलपासून आपला चॅनल म्हणजेच काय? सी सेक्शन तयार झालेला आहे। आता काय करूया? पहिल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड कसा होणार आहे? हे 1000, इथं पण 1000च येणार। जर हे टोटल 1000 असेल तर याच्या हाफला काय होणार? सेंट्रॉइडल येणार। जर हे 300 असेल तर याच्या हाफ किती? 350ला काय होणार? इथं सेंट्रॉइडल येणार। हा असणार आहे आपला G1। सिमिलरली बघा, इथं डायमेन्शन देतो मी, कितीवरती असणार आहे? टोटल 1000 mm असेल तर इथून हे 500 mm डिस्टन्सवरती काय असणार आहे? सेंट्रॉइड।
टोटल जर का 300 असेल तर हे किती असणार आहे, सेंटर 150 mm 150 mm. आता बघा दुसरा रेक्टँगल, दुसऱ्या रेक्टँगलचं बघा हाईट किती असणार आहे, टोटल हाईट किती आहे 1000 आहे, टोटल हाईट 1000 मायनस इथून ते हे डिस्टन्स वजा करावं लागेल प्लस इथून ते हे डिस्टन्स वजा करावं लागेल, म्हणजेच काय होणार, हे आपल्याला डिस्टन्स मिळून जाईल. तर टोटल किती आहे, इथून ते इथपर्यंत 1000 आहे, त्यातून ही खालचं वजा करूया -300 प्लस हे वरचं पण वजा करायचं -300, म्हणजेच काय राहिलेलं 400 mm दुसऱ्या रेक्टँगलची हाईट झाली. बेस किती असणार आहे आपल्याला दिलं आहे 300, म्हणजे हे 300 असं 300 असं 300 असणार, म्हणजेच हे इथून ते इथपर्यंत किती असणार आहे 300 असणार आहे, 300 mm. नेक्स्ट याचा सेंट्रॉइड कसा होणार, बरोबर इथं सेंटरला येणार आणि याच्या हाफला इथं डिस्टन्सवरती येणार. टोटल जर 400 असेल तर काय होईल रे, इकडं 200 mm आणि इकडं 200 mm डिस्टन्स येणार. आणि असं किती होणार, हे जर 300 असेल तर काय होणार, इथून हे 150 आणि इथून हे 150 mm डिस्टन्स असणार. सिमिलरली बघा तिसऱ्या रेक्टँगलचा बरोबर इथं सेंटरला येणार, इथं सेंटरला येणार. टोटल 1000 असेल तर काय होणार आहे, इथून हे 500 mm आणि इथून हे 500 mm इथं काय होणार आपला वर्टिकल ॲक्सिस येणार. हे जर 300 असेल तर इथं किती येणार 150 इथं काय होणार, हा झाला आपला G2 आणि हा असणार आहे आपला G3. इंडिव्हिज्युअल प्रत्येक रेक्टँगलचा आपण काय केलं, सेंट्रॉइड फाइंड आउट केला. आता काय करायचं, ओव्हरऑल सी सेक्शनचा काय करायचं आहे, सेंट्रॉइड फाइंड आउट करायचं. ओव्हरऑल सेंट्रॉइड फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, एकदम लेफ्ट साईडची जी साईड आहे त्यातून काय करतो, वर्टिकल लाईन ड्रॉ करतो आणि जी बॉटमची जी सगळ्यात खालची लाईन आहे त्यातून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. याला आपण काय म्हणतो, रेफरन्स ॲक्सिस म्हणतो. आणि ह्या रेफरन्स ॲक्सिसच्या आधारे आपण काय करत असतो, बॉडीचा सेंट्रॉइड फाइंड आउट करत असतो. सर्वप्रथम एक अप्रॉक्सिमेटली आपण एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. आता बघा हा सी सेक्शन आहे, ह्याचा एक्स बार कसा होईल, हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणजेच एक्स बार असतो. बघा आता जर मी असा सेंटरमधनं बेंड केला तर बघा जेवढा वरती एरिया आहे तेवढाच काय होतो रे खालती एरिया आहे, म्हणजे बरोबर याच्या सेंटरमधनं काय होणार आहे आपला एक्स एक्स ॲक्सिस जाणार आहे. म्हणजेच काय एक्स एक्स ॲक्सिस कधी भेटतो रे, ज्यावेळी आपण वाय बार काढतो त्यावेळी आपल्याला काय भेटतो, एक्स एक्स ॲक्सिस भेटतो. म्हणजेच काय वाय बार काय होणार रे, संपूर्ण हाईटच्या निम्मा असणार. सपोज हे 1000 आहे, हे जर का 1000 असेल तर आपला एक्स एक्स ॲक्सिस इथून जाणार, पण डिस्टन्स कसं असतं, वाय बार डिस्टन्स असतं किती असणार 1000च्या निम्म 500 mm काय असणार आहे आपला वाय बार असणार. सिमिलरली बघा याचा एक वाय वाय ॲक्सिस कुठं असणार आहे, ज्यावेळी आपण एक्स बार फाइंड आउट करतो त्यावेळी आपल्याला काय भेटतो, वाय वाय ॲक्सिस भेटतो. आता बघा इथून मी असं फोल्ड केलं, इथं याचा आपल्याला काय भेटला, सेंट्रोइडल ॲक्सिस भेटला. इथून पण फोल्ड करतो, इथं सेंट्रोइडल ॲक्सिस भेटला. म्हणजे या बॉडीचा हा सेंट्रोइडल ॲक्सिस जर आपण घेतला तर बघा राईट साईडला फार कमी एरिया आहे आणि लेफ्ट साईडला बघा केवढा एरिया आहे, भरपूर एरिया आहे. म्हणजेच वजन याचं या साईडला जास्त आहे, म्हणून काय करावं लागेल आपल्याला, हा जो सेंट्रोइडल ॲक्सिस आहे तो जरा 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 या साईडला शिफ्ट करावा लागेल. म्हणजेच काय रे, सपोज हे किती दिलं आहे आपल्याला 1000 दिलेलं आहे, म्हणजेच काय होणार 1000पेक्षा आपलं काय होणार आहे, हा एक्स बार कमी येणार आहे. एक्स बार काय होणार 1000पेक्षा कमी येणार, कारण ह्या साईडला वेट जास्त असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, सेंट्रोइडल ॲक्सिस शिफ्ट करावं लागेल. म्हणजेच काय एक्स बार आपला काय असणार आहे, कमी असणार आहे. कशापेक्षा, 1000 mm पेक्षा कमी असणार आहे. हे आपण ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू फाइंड आउट केली, तशीच व्हॅल्यू इथे येते का चेक करूया आपण. एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय लागतो रे, सगळ्याचा एरिया लागतो. त्याचप्रमाणे सगळ्याचा x1 x2 x3 y1 y2 y3 लागतो. त्यामुळे काय करूया, सर्वप्रथम आपण काय करूया, त्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया. A1 पहिल्याचा एरिया बघा काय असणार आहे, रेक्टँगल बेस इंटू डेप्थ. याचा बेस किती आहे 500 म्हणजेच 1000 बेस आहे, इंटू याची डेप्थ किती आहे 300, म्हणजेच काय 1000 इंटू 300 इज इक्वल टू काहीतरी मोठी व्हॅल्यू आली, छोटी करण्यासाठी ENG प्रेस करणार, काय होणार 300 इंटू 10 to the power 3
सगळी युनिट मध्ये असल्यामुळं चा स्क्वेअर. नेक्स्ट A2 कसा दुसऱ्या रेक्टँगलसाठी बेस इंटू डेप्थ. याची बेस किती आहे 300 इंटू याची डेप्थ आपण काढली किती आहे ती 400. 300 इंटू 400 मोठी व्हॅल्यू आहे. छोटी करण्यासाठी एन जी प्लस केलं 120 इंटू 10⁻³ युनिट काय असणार आहे चा स्क्वेअर. नेक्स्ट A3 तिसऱ्या रेक्टँगलसाठी एरिया कसा काढणार बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे रे 1000 इंटू याची डेप्थ किती आहे थिकनेस 300. 1000 इंटू 300 इथं फाइंड आउट केलं की त्याला 300 इंटू 10⁻³ स्क्वेअर. नेक्स्ट x1 x2 x3 फाइंड आउट करूया. x1 म्हणजेच काय रेफरन्स ॲक्सिसपासून पहिल्या रेक्टँगलचा सेंटर कितीवर असणार आहे इथं काढला आपण 500. x2 दुसऱ्या रेक्टँगलचा सेंटर रेफरन्स ॲक्सिसपासून किती असणार आहे 150 इथं काढलंय. नेक्स्ट x3 तिसऱ्या रेक्टँगलचा सेंटर रेफरन्स ॲक्सिसपासून कितीवर आहे तर इथं आपण लिहिलेलं आहे कितीवर काढला तो 500 इथं लिहिलं आहे बघा 500. इथून ते हा सेंटर टोटल 1000 आहे त्याच्या हाफवरती असणार म्हणजे 1000च्या हाफ किती येणार 500 म्हणजेच x3 इज इक्वल टू 500 mm. सिमिलरली y1 फाइंड आउट करूया. y1 म्हणजे वर्टिकल डिस्टन्स बॉटम ॲक्सिस पासून ते पहिल्या रेक्टँगलचा सेंटर इथंपर्यंत किती येणार बघा y1 इथून हे 300 प्लस इथून तेपर्यंत किती केलं आहे 400 प्लस इथून ते हा सेंटर कितीवर आहे टोटल 300 होतं त्याचा हाफ 150 प्लस 150 कॅल्क्युलेट करूया. 300 प्लस 400 प्लस 150 किती आलं 850 mm. किंवा आपण असं सुद्धा केलं असतं टोटल किती आहे 1000 आहे 1000 मधून हे डिस्टन्स वाजा केलं असतं तर हे भेटलं असतं. 1000 मधून 150 मायनस करूया 1000 मायनस 150 किती आलं 850 mm. नेक्स्ट y2 म्हणजेच काय रे बॉटम ॲक्सिस पासून दुसऱ्या रेक्टँगलचा सेंटर कितीवर आहे तर इथून हे 300 प्लस हे किती काढले आपण 200 म्हणजे 300 प्लस 200 किती आलं 500 mm. नेक्स्ट y3 म्हणजेच तिसऱ्या रेक्टँगलचा सेंटर कितीवर आहे बॉटम ॲक्सिस पासून टोटल 300 आहे हाफवरती 150 mm. आलेलं सर्व व्हॅल्यू काय करूया एक्स बारच्या इक्वेशनमध्ये पुट करूया. एक्स बार म्हणजेच काय असतं a1 x1 प्लस a2 x2. आतापर्यंत काय होतं रे एल सेक्शन टी सेक्शन आपण पाहिलं त्यात दोनच रेक्टँगल असायचं त्यामुळे इथंपर्यंतच आपण लिहायचं. आता यामध्ये बघा रेक्टँगल नंबर 1 रेक्टँगल नंबर 2 रेक्टँगल नंबर 3 म्हणून काय करायचं आपण अजून एक ॲड करायचा a3 x3 डिवायडेड बाय एरिया a1 प्लस a2 प्लस a3. व्हॅल्यू पुट करूया. a1 किती आहे 300 इंटू 10⁻³ इंटू x1 किती आहे 500 प्लस a2 किती आहे 120 इंटू 10⁻³ इंटू x2 किती आहे 150. सिमिलरली प्लस a3 किती आहे 300 इंटू 10⁻³ इंटू x3 किती काढला आहे 500 डिवायडेड बाय a1 किती आहे 300 इंटू 10⁻³ प्लस a2 किती आहे 120 इंटू 10⁻³ प्लस a3 किती आहे 300 इंटू 10⁻³. कॅल्क्युलेट करूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 300 इंटू 10⁻³ इंटू 500. इथं डायरेक्ट मी ब्रॅकेट न घालता इंटू केलं कारण सगळे इंटू असल्यामुळं व्हॅल्यू काय चेंज होऊ शकत नाही. डायरेक्ट प्रत्येकाला इंटूच होणार. जरी ब्रॅकेटमध्ये ठेवलं तरी इंटू होणार आतमध्ये ठेवलं तरी इंटू होणार म्हणून डायरेक्ट इंटू केलं. प्लस 120 इंटू 10⁻³ इंटू 150
ब्रॅकेट कंप्लीट प्लस 300 इंटू 10 to the power 3 इंटू 500 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू काहीतरी आन्सरमध्ये व्हॅल्यू सेव्ह असणार आहे डिवायडेड बाय डबल ब्रॅकेट करतो कारण हा संपूर्ण ब्रॅकेटमध्ये आपण काय करायचं एक 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 ब्रॅकेट ॲड करत जायचं म्हणून 2 ब्रॅकेट केली स्टार्टिंगला हा ओपनच ठेवायचा आणि शेवटी क्लोज करायचा हे लगेचच क्लोज करत जायचं बघा पहिला ब्रॅकेट ओपन ठेवून दुसरे क्लोज करत जायचं आता बघा 300 इंटू 10 to the power 3 कंप्लीट झाला प्लस दुसरा ब्रॅकेट 120 इंटू 10 to the power 3 क्लोज झाला प्लस तिसरा ब्रॅकेट 300 इंटू 10 to the power 3 हा क्लोज झाला पण स्टार्टिंगला घेतलेला तो ओपनच आहे तो आता काय करायचा क्लोज करायचा म्हणजेच काहीतरी आन्सर आला आपलं एक्स बार किती आलं 441.66 लास्टपर्यंत 7 आहे म्हणून काय करायचं 7 इथं घ्यायचं म्हणजेच काय होणार आपला एक्स बार इज इक्वल टू 441.66 आपण 3च डिजिट घेतो म्हणून इथं 7 घ्यायचं युनिट काय असणार आहे mm इथं फाइंड आउट केलेलं सर्व व्हॅल्यू काय करूया पुट करूया a1 x1 प्लस a2 x2 प्लस x3 या सर्व व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर काय करायचं कॅल्क्युलेट करायचं कॅल्क्युलेट केल्यानंतर किती आलं आन्सर आपलं 441.667 नेक्स्ट वाय बार फाइंड आउट करूया वाय बार काय असतो वाय बार इज इक्वल्स टू a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 डिवायडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3 आपण ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू काढलेली बघा एक्स बार किती तर 1000पेक्षा कमी आली पाहिजे तर 1000पेक्षा कमी आले म्हणजे काय आपलं आन्सर बरोबर आहे आता वाय बार फाइंड आउट करूया a1 3 रेक्टँगल असल्यामुळे 3दा व्हॅल्यू आपण घेतले a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 डिवायडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3 आतापर्यंत कसं होतं TLC सेक्शनला कसं होतं TL सेक्शनला कसं असायचं 2च रेक्टँगल असायचं म्हणून 2 व्हॅल्यू घ्यायचं आता काय आहेत 3 रेक्टँगल असल्यामुळे 3दा व्हॅल्यू घेतली व्हॅल्यू पुट करूया आपण इथं a1 किती आहे रे 300 इंटू 10 to the power 3 इंटू y1 किती काढला आहे आपण 850 प्लस a2 किती आहे 120 इंटू 10 to the power 3 इंटू y2 किती काढला 500 प्लस a3 किती आहे 300 इंटू 10 to the power 3 त्याचा y3 किती काढला आपण 150 डिवायडेड बाय एरिया किती आहे 300 a1 300 इंटू 10 to the power 3 प्लस a2 किती आहे 120 इंटू 10 to the power 3 प्लस a3 किती आहे 300 इंटू 10 to the power 3 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया फर्स्ट ब्रॅकेटमध्ये बघा 300 इंटू 10 to the power 3 इंटू 850 करतो इंटू असल्यामुळे बाहेर जरी ठेवलं आतमध्ये ठेवलं तरी इंटूच होणार त्यामुळे काय केलं एकाच ब्रॅकेटमध्ये सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या प्लस 120 इंटू 10 to the power 3 इंटू 500 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 300 इंटू 10 to the power 3 इंटू 150 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू करतो काहीतरी व्हॅल्यू आली आन्सरमध्ये सेव्ह आहे म्हणून आन्सर डिवायडेड बाय आता हा ब्रॅकेट ओपन ठेवतो बाकीचे आतले कंटिन्यू क्लोज करत जातो बघा कसं करतोय 300 इंटू 10 to the power 3 ब्रॅकेट क्लोज प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 120 इंटू 10 to the power 3 ब्रॅकेट क्लोज प्लस तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये 300 इंटू 10 to the power 3 ब्रॅकेट क्लोज आणि स्टार्टिंगला आपण जो डबल ब्रॅकेट घेतलेलं त्यातलं काय झालं
जो सेकंड नंबरचा होता कंटिन्यू क्लोज करत गेलो, परंतु फर्स्ट नंबरचा काय ओपन आहे, त्याला मी काय करतोय आता इथं क्लोज करतोय. काहीतरी आन्सर आलं, किती आन्सर आलं आपलं ते 500 mm. काय आलं आपला वाय बार आला. आपण अगोदरच तिथं ठरवलेलं की वाय बार 500 येईल, तर आपला आन्सर काय आलेला आहे 500 बरोबर आलेलं आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस फाइंड आउट करूया. आता काय केलं रे आपण एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट केलं. ज्यावेळी आपण एक्स बारची व्हॅल्यू पुट करतो त्यावेळी आपल्याला काय भेटतो वाय वाय ॲक्सिस भेटतो, म्हणजे एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतं. आता रेफरन्स ॲक्सिसपासून जर आपण एक्स बार डिस्टन्स ठेवलं तर आपल्याला काय भेटणार आहे आय वाय वाय डिस्टन्स भेटणार आहे. ते किती आहे 441, म्हणजेच काय रे इथून ते आता टोटल किती आहे 1000 आहे. 1000चा हाफ किती येणार 500 येणार. 500पेक्षा कमी आहे म्हणजे ह्या ॲक्सिसच्या अलीकडे येणार. इथं आपलं काय होणार आहे, हा रेड पेननं मी ड्रॉ करतोय तुम्हाला समजण्यासाठी, तुम्ही रेड पेनचा वापर करायचा नाही. इथं काय झालं आपला इथून ते डिस्टन्स काय झालं एक्स बार झालं, आणि आपला हा काय एक्स बारवरती आपला काय भेटणार आहे वाय वाय ॲक्सिस भेटणार आहे. म्हणजे आपल्याला इथं मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायचं आहे फाइंड आउट करायचं. सिमिलरली वाय बार दिलेला आहे किती 500. रेफरन्स ॲक्सिसपासून सगळी एक्स बारची सगळी कॅल्क्युलेशन रेफरन्स ॲक्सिसपासून घ्यायची असतात. हा x1 x2 x3 y1 y2 y3 काय करायचं रेफरन्स ॲक्सिसपासूनच घ्यायची. एक्स बार वाय बारसुद्धा रेफरन्स ॲक्सिसपासूनच घ्यायचा. इथून आपण एक्स बार घेतला तर वाय बार घ्यायचा आहे. वाय बार काय 500, टोटल 1000 आहे, त्याच्या हाफवरती काय होणार आपला वाय बार येणार. हा वाय बार ड्रॉ केल्यानंतर आपल्याला कोणता ॲक्सिस भेटतो एक्स ॲक्सिस भेटतो. इथं सुद्धा काय करायला सांगितलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. चला मग मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करूया. आय एक्स एक्स इज इक्वल टू 3 रेक्टँगलचा मिळून सी सेक्शन झालेलं आहे, म्हणजे चॅनल तयार झालेलं आहे. म्हणून काय करायचं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट फर्स्ट रेक्टँगल प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया सेकंड रेक्टँगल प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया थर्ड रेक्टँगल. आता पहिल्या रेक्टँगलसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करूया. आय एक्स एक्स वन बघा एक्स एक्स ॲक्सिस हा आहे. ओके, पहिल्या रेक्टँगलचा एक्स एक्स ॲक्सिस कुठं आहे इथं आहे. हा पहिला रेक्टँगल त्याचा एक्स एक्स ॲक्सिस हे एकमेकाला कसे आहेत पॅरलल आहेत, म्हणून काय करायचं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. कसा असतो आय जी वन प्लस ए वन एच वन स्क्वेअर. इथं एच वनची व्हॅल्यू कशी पुट करतो रे, जर इथं एक्स एक्स असेल तर आपण काय करायचं वाय बार मायनस वाय वन घ्यायचा. वाय टू एच टूसाठी वाय बार मायनस वाय टू, एच थ्रीसाठी वाय बार मायनस वाय थ्री अशी व्हॅल्यू पुट करतो. जर इथं वाय वाय असतं तर काय करायचं रिव्हर्स घ्यायचं. इथं वाय वाय असेल तर एक्स बार मायनस एक्स वन, एक्स बार मायनस एक्स टू, एक्स बार मायनस एक्स थ्री असं घ्यायचं. सध्या काय आहे एक्स एक्स आहे म्हणून इथं काय करायचं आपण वाय बार मायनस वाय वन व्हॅल्यू पुट करायची. तर बघा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट रेक्टँगल कसा एक्स एक्सला काढतो बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा काढतो बेस इंटू डेप्थ, कोणत्या ॲक्सिसला सेमच असतो. आणि एच वन काय होणार इथं एक्स एक्स असल्यामुळे काय करायचं वाय बार मायनस वाय वन. पण वाय बार पहिला घ्यायचा का वाय वन पहिला घ्यायचा, तर इथून आपण चेक करूया. वाय बार म्हणजे रेफरन्स ॲक्सिसपासून पहिल्याचा सेंट्रॉइड बघा, इथून ते पहिल्या सेंट्रॉइड इथंपर्यंत किती डिस्टन्स आहे वाय वन हे मोठा आहे. वाय वन मोठा आहे कशापेक्षा ह्या एक्स बारपेक्षा, काय ह्या वाय बारपेक्षा वाय वन मोठा असल्यामुळे वाय वन स्टार्टिंगला घेतलं आणि वाय बार सेकंड घेऊन काय करायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. व्हॅल्यू पुट करूया. बेस किती आहे पहिल्या रेक्टँगलचा 1000, डेप्थ किती आहे 300चा स्क्वेअर डिवायडेड बाय 12 प्लस पहिल्या रेक्टँगलचा पण एरिया काढलेला आहे किती आहे तो 300 इंटू 10 टू द पॉवर 3 इंटू वाय वन किती फाइंड आउट केले आपण वाय वन 850 मायनस वाय बार किती फाइंड आउट केला आहे वाय बार 500 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मगाशी म्हटल्याप्रमाणे वाय बार मायनस वाय वन सुद्धा घेऊ शकतो, परंतु मी असं काय केलं वाय वन मोठे असल्यामुळे स्टार्टिंगला घेतलं, वाय बार छोटे असल्यामुळे सेकंड घेतलं. दोघांची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते. जर तुम्ही वाय बार मायनस वाय वन घेतलं तरी काय होणार रे 500 मायनस 850 आन्सर पॉझिटिव्ह येणार, कारण आपल्याला काय करायचं आहे शेवटी स्क्वेअर करायचं. बघा 850 मायनस 500 पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते 350. जर रिव्हर्स केला तर काय करूया वाय बार मायनस वाय वन करूया. वाय बार किती आहे 500 मायनस वाय वन किती आहे 850. आन्सर काय आलं मायनसमध्ये आलं, परंतु आपल्याला इथं स्क्वेअर करायचं आहे ना, स्क्वेअर केल्यानंतर काय होणार आन्सर पॉझिटिव्हच येणार आहे. म्हणून तुम्हाला जर असं वाय बार मायनस वाय वन वाय बार मायनस वाय टू सोपं जात असेल तर तसं करा,
नाहीतर मोठी व्हॅल्यू स्टार्टिंगला घेऊन छोटी नंतर घ्या. तर हा x(x1) किती आला आपला, डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतो 850 मायनस 500 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू आन्सरमध्ये सेव्ह आहे इंटू 300 इंटू 10⁻³ इंटू प्लस करायचं आहे, प्लस ब्रॅकेटमध्ये काय 1000 इंटू 300चा क्यूब असतो BD क्यूब, बेस 1000 डेप्थ 300चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट. काहीतरी व्हॅल्यू आली, किती आली ती 3.9 इंटू 10⁻³ mm⁴. सिमिलरली रेक्टँगल नंबर 3 साठी सुद्धा Ix(x3) आपला सेमच येणार, Ix(x1) आणि Ix(x3) सेमच येणार. कसं बघा, आता एवढं मी सॉल्व करत बसत नाही, डायरेक्ट Ix(x3) ची व्हॅल्यू इथं डायरेक्ट पुट करतो. तर Ix(x1) आणि Ix(x3) सेमच येणार. कसं काय बघूया आपण. तर Ix(x3) साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया. हा तिसरा रेक्टँगल, त्याचा हा सेंट्रॉइड बघा, टोटल C सेक्शनचा सेंट्रॉइड आणि थर्ड रेक्टँगलचा सेंट्रॉइड एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. पॅरलल असल्यामुळे आपण काय करणार, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरणार. कसा वापरणार, Ig3 प्लस A3H3चा स्क्वेअर. Ig3 कसा काढणार आपण, सेम बेस इंटू डेप्थचा क्यूब डिवायडेड बाय 12. बेस किती आहे 1000 इंटू डेप्थ किती आहे 300 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस A3 तिसऱ्याचा एरिया किती आहे 300 इंटू 10⁻³ 300 इंटू 10⁻³ इंटू काय होणार बघा. आता ह्या ॲक्सिसपासून ते ह्या ॲक्सिसचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथून ते इथंपर्यंत डिस्टन्स काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. कसं करणार, तर ह्या रेफरन्स ॲक्सिसपासून किती आहे, हे y बार मायनस हे y3, y बार मायनस y3. बघा y बार किती काढले आपण 500 मायनस y3, हे डिस्टन्स किती आहे इथून ते इथंपर्यंत 150, y3 150 350. बघा आलं का, इथं सुद्धा 350 आणि हे आन्सर किती आहे 850 मायनस 500 350. म्हणजे याचं संपूर्ण व्हॅल्यू कशा आल्या, सेमच आल्या. हे सबस्ट्रॅक्शन केल्यावर 350 आलं, इथं सुद्धा केलं असतं तरी 350 आलं. म्हणजे संपूर्ण व्हॅल्यू सेम असल्यामुळे आपला Ix(x3) काय होणार आहे, सेमच येणार. किती येणार 3.9 इंटू 10⁻³ mm⁴. ज्या व्हॅल्यू सगळ्या Ix(x1) साठी होत्या त्याच व्हॅल्यू काय होणार आहेत Ix(x3) साठी रिपीट होणार आहेत. X(x1) साठी ज्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या Ix(x3) साठी काय होणार आहेत, रिपीट होणार आहेत. त्यामुळे आन्सर आपलं काय होणार आहे, Ix(x1)चं जेवढं येणार आहे तेवढंच Ix(x3)चं येणार आहे. म्हणून मी काय केलं, डायरेक्ट Ix(x3) इज इक्वल टू 3.9 इंटू 10⁻³ रिप्लेस केलं. आता राहिला Ix(x2) फाइंड आउट करूया. Ix(x2) इज इक्वल टू हा दुसरा रेक्टँगल, ह्याच्यासाठी बघा Ix(x2) म्हणजेच टोटल चॅनल सी चॅनलचा सेंट्रॉइडल आणि ह्या दुसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइडल काय होतं रे, एकाच पॉईंटमधून पास होतात. संपूर्ण चॅनल सीचा सेंट्रॉइडल XX आणि ह्या रेक्टँगलचा सेंट्रॉइडल काय होतात, एकाच पॉईंटमधून पास होतात. त्यामुळं ह्या दोघात डिस्टन्स किती असणार आहे, 0 असणार. जे काय H1 आहे ते काय असणार आहे, आपलं 0 असणार आहे. जर हे 0 असेल तर एरिया इंटू 0 इंटू एनी नंबर काय होतं, 0 येतं. म्हणजे ही व्हॅल्यू काय येणार आहे 0. त्यामुळे हे तर काय पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायची गरज नाही, कारण संपूर्ण सीचा सेंट्रॉइडल आणि दुसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइडल एकाच पॉईंटमध्ये असल्यामुळं कुठलंच डिस्टन्स नाही दोन्ही ॲक्सिसमध्ये. डिस्टन्स किती आहे 0 आहे. म्हणजे इथं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायची गरज नाही. म्हणून डायरेक्ट काय करणार मी, BD क्यूब डिवायडेड बाय 12 लिहिणार. दुसऱ्याचा बेस किती असणार आहे 300 इंटू त्याची हाईट किती असणार आहे 400चा क्यूब डिवायडेड बाय 12. किती आलं आन्सर आपलं 300 इंटू 400चा क्यूब इज इक्वल टू करतो आन्सर डिवायडेड बाय 12. यांची शिफ्ट करतो म्हणजेच किती आलं 1.6 इंटू 10⁻9 mm⁴. आपण काय करूया Ix(x) व्हॅल्यू फाइंड आउट करूया. Ix(x)
कसं असतं x(x1) + x(x2) + x(x3). म्हणजे हे 2 टाईम आहे म्हणून काय करणार ट्वाईस ऑफ 3.9 × 10⁻³ प्लस हे 1.6 × 10⁻9. किंवा तुम्ही सेपरेटसुद्धा लिहू शकता Ixx1 3.9 × 10⁻³ प्लस Ixx2 1.6 × 10⁻9 प्लस Ixx3 3.9 × 10⁻3. परंतु 3.9 × 10⁻3 2 टाईम्स आल्यामुळे मी काय केलं हे एकदाच लिहून याला इंटू 2 केलं. या कॅल्क्युलेट केल्यानंतर आपलं काय होणार आहे आन्सर येणार आहे. ह्या आन्सरमध्ये सेव्ह आहे म्हणून मी आता डबल टाईप न करता डायरेक्ट आन्सर प्लस ट्वाईस ऑफ 3.9 × 10⁻3 ब्रॅकेट कंप्लीट. काहीतरी मोठी व्हॅल्यू आली त्याला छोटी करण्यासाठी डबल करूया. ट्वाईस ऑफ इथं 10⁻10 येते एकदा बघूया आपण. बघा ब्रॅकेटमध्ये 850 - 500 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू आन्सरमध्ये सेव्ह आहे इंटू एरिया किती आहे 300 × 10⁻3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस ब्रॅकेटमध्ये 1000 × 300³ डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट. 3.9 × 10⁻10. आपण काय गडबडीत काय केलं ते पुढचं बघितलंच नाही डायरेक्ट काय केलं 3 म्हणजेच हे सुद्धा किती येणार आहे 10⁻10 येणार आहे. ॲडिशन करूया सर्वांची आलेल्या आन्सरची. ट्वाईस ऑफ 3.9 × 10⁻10 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1.6 × 10⁻9 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं आन्सर आपलं 7.96 × 10⁻10 युनिट काय असणार आहे mm⁴. Ixxची व्हॅल्यू आली. सिमिलरली Iyyची आपण काय करूया मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. Iyy कसा काढणार Iyy इज इक्वल टू 3 रेक्टँगल असल्यामुळे Iyy1 + Iyy2 + Iyy3. Iyy1 पहिल्यांदा फाइंड आउट करूया. पूर्ण चॅनलचा हा yy आणि फर्स्ट रेक्टँगलचा yy कशा आहेत रे एकमेकाला पॅरलल आहेत म्हणून काय करायचं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. कसा वापरणार Ig1 + A1 H1चा स्क्वेअर. रेक्टँगल Iyy साठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा करतो dB³ डिवायडेड बाय 12 प्लस A2 कसा असतो बेस इंटू डेप्थ इंटू H1 कसा काढतो रे जर yy असेल तर काय करतो आपण x बार - x1 घेतो. परंतु x1 मोठा आहे का x बार मोठा आहे ते स्टार्टिंगला घेऊन आपण काय करतो व्हॅल्यू. आता बघा इथून ते हे डिस्टन्स काय आहे x1 मोठा आहे आणि x बार छोटा आहे. हे डिस्टन्स x बार इथून ते हे डिस्टन्स x1 मोठे असल्यामुळे मी काय करणार स्टार्टिंगला x1 घेणार x1 - x बार. व्हॅल्यू पुट करूया. याचा डेप्थ किती आहे 300 इंटू बेस किती आहे 1000³ डिवायडेड बाय 12 प्लस एरिया A1चा एरिया पण इथं काढलेला आहे किती आहे 300 × 10⁻3 x1 - x बार किती आहे x1 फाइंड आउट केलेला आहे किती आहे 500 मायनस x बार किती काढला आपण 441.667चा स्क्वेअर. व्हॅल्यू फाइंड आउट करूया कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने. पहिल्या ब्रॅकेटमध्ये बघा 500 - 441.667 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू आन्सरमध्ये सेव्ह आहे इंटू 300 × 10⁻3 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू करतो आन्सरमध्ये एवढं सगळं सेव्ह आहे प्लस काय 300 × 1000⁻³ डिवायडेड बाय 12 काय तर व्हॅल्यू आली किती आहे ती इथं लिहूया आपण 2.602 × 10⁻, व्यवस्थित बघा पॉवर 10 आहे. युनिट काय असणार आहे mm⁴. हे झालं आपलं Iyy1. सिमिलरली जेवढा Iyy1 आहे तेवढाच आपली काय होणार आहे Iyy3 व्हॅल्यू येणार आहे. बघा Iyy3 साठी बघा हा रेक्टँगल त्याचा सेंट्रॉइड लिहिता या. मग बघा याचा
फॉर्म्युला काय असणार आहे मोमेंट ऑफ हा बघा हा वाय वाय ॲक्सिस थर्ड रेक्टँगलचा हा वाय वाय ॲक्सिस पूर्ण चॅनलचा एकमेकाला कसे आहेत पॅरल असल्यामुळे पॅरल ॲक्सिस थेरम वापरणार. ह्या रेक्टँगलसाठी आय एक्स एक्स असं असणार DB³/12. ह्याचा डेप्थ किती आहे 300, बेस किती आहे 1000चा क्यूब डिवायडेड बाय 12. एरिया कसा होणार A3चा बघा 300 × 10⁻³ नेक्स्ट या दोघातलं डिस्टन्स हा वाय वाय आणि या रेक्टँगलचा हा वाय वाय दोघातलं डिस्टन्स कसं असणार आहे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स कसं असणार आहे x3 असणार आहे. x3 किती आपला 500 मायनस इथून ते हे डिस्टन्स काय असतं x बार असतं. x बार किती आहे 441.667 किती आलं 58.333 आणि हे बघा किती आहे 500 सेमच आहे ना म्हणून काय होणार सगळं आन्सर आपलं रिपीट होणार. म्हणून रिपीट न लिहिता मी काय करतो ॲज इट इज इथं नोट डाऊन करतो IYY3 = 2.602 × 10⁻10 mm². आता राहिला रेक्टँगल नंबर 2 साठी मोमेंट ऑफ इनर्शिया IYY2 = काय बघा हा पूर्ण चॅनल सीचा वाय वाय आणि ह्या दुसऱ्या रेक्टँगलचा हा वाय वाय एकमेकाला कसे आहेत पॅरलल म्हणून पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा IG2 + A2H2 स्क्वेअर. आता वाय वायसाठी एच कसा काढतो रे x बार मायनस x2 काढणार. 2 साठी 1 साठी कसा असणार x बार मायनस x1 3 साठी x बार मायनस x3 असं असणार आहे. व्हॅल्यू पुट करूया. मोमेंट ऑफ इनर्शिया सेकंडसाठी कसा असतो वाय वायसाठी DB³/12 जर x असता तर BD³/12 आला असता परंतु आता इथं वाय वाय असल्यामुळे DB³/12 प्लस दुसऱ्याचा एरिया कसा काढतो बेस इंटू डेप्थ. हाईट कशी काढतो वाय वाय ॲक्सिससाठी आहे म्हणजेच काय असणार इथं x बार मायनस x2 घेणार. तर आता x बार मोठा आहे का x2 मोठा आहे ते आपण स्टार्टिंगला घ्यायचं. आता बघा इथून ते हे डिस्टन्स म्हणजे काय आहे x बार आहे आणि इथून ते हे डिस्टन्स म्हणजेच काय आहे x2 आहे म्हणजेच x बार मोठा आहे म्हणून काय करणार मी x बार मायनस x2 स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. दुसऱ्या रेक्टँगलसाठी डेप्थ किती आहे 400 इंटू बेस किती आहे याचा दिलेला आहे आपल्याला 300चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस दुसऱ्यासाठी एरिया आपण फाइंड आउट केलेलं की त्या डायरेक्ट लिहितो 120 × 10⁻³ एक्स बार किती फाइंड आउट केला आपण 441.667 मायनस x2 किती आहे 150 होल स्क्वेअर. मी डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करतो. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 441.667 मायनस 150 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ह्याला ही आन्सर इंटू असल्यामुळे आन्सर इंटू 120 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट. पूर्ण हे आन्सर एवढं आलं याला प्लस आहे म्हणून आन्सर प्लस किती आहे 400 × 300चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू काहीतरी आपलं आन्सर आलं ते आपण इथं लिहूया की त्याला 1.110 आहे. नाही लिहिलं तरी चालतं आहे. डायरेक्ट 10⁻, व्यवस्थित बघा किती आहे 10 आहे. आन्सर काय आलं युनिट काय आलं mm². तिन्हीसुद्धा आपण IYY1 YY2 YY3 फाइंड आउट केलं. सगळ्याचे ॲडिशन करून काय करूया IYY लिहूया. पहिलं किती आहे हे आणि हे रिपीट असल्यामुळे काय करतो मी डायरेक्ट 2 टाइम्स लिहितो. एकच व्हॅल्यू डबल आल्यामुळे 2 टाइम्स ते 2.602 × 10⁻10 प्लस 1.1 × 10⁻10 म्हणजेच IYY किती आला कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने कॅल्क्युलेट करूया. ट्वाइस ऑफ 2.602 × 10⁻10 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1.11 × 10⁻10 ब्रॅकेट कंप्लीट किती आलं आन्सर आपलं 6.314 × 10⁻10 युनिट काय असणार आहे mm². न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे चॅनल सेक्शन म्हणजे सी सेक्शनचा x आणि y काय केला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. अजून एक मेथड आहे एक छोटीशी गंमत आहे यात बघा. हा सी सेक्शन आहे ओके. हा सी सेक्शन कसा तयार झाला रे तर हा जर संपूर्ण आपण रेक्टँगल घेतला तर त्या रेक्टँगलमधून काय केलं आहे हा छोटासा रेक्टँगल मायनस केल्यानंतर आपला काय झालं आहे
सी सेक्शन तयार झाला आहे. समजलं का? हा संपूर्ण रेक्टँगल होता, त्यातून काय केला, हा छोटासा रेक्टँगल कट करून साईडला ठेवला, आपल्याला काय भेटला, सी सेक्शन भेटला. आता बघा ही बॉडी एक्स एक्स ॲक्सिसला कसं आहे, सिमेट्रिकल आहे. बघा एक्स एक्स ॲक्सिसला बॉडी कशी आहे, सिमेट्रिकल आहे. म्हणजेच जेवढा वरती एरिया आहे तेवढाच खालती एरिया आहे. म्हणून काय करायचं, आय एक्स एक्स एवढी लेंदी प्रोसेस न करता, पॅरलल ॲक्सिस थेरमची मेथड न वापरता डायरेक्ट एकदम सिम्पल स्टेपमध्ये आपण काय करू शकतो, एक्स एक्स ॲक्सिस फाइंड आउट करू शकतो. कसं काय बघा, हा संपूर्ण सी सेक्शनचा सेंट्रॉइडल कुठे येणार, ह्या एक्स एक्स ॲक्सिसवरती येणार. तसाच हा छोटासा रेक्टँगल आपण कट केला आहे, ह्याचा सुद्धा सेंट्रॉइडल इथंच येणार ना. बघा बरं, हा जर छोटासा तुकडा मी असा जर का फोल्ड केला तर काय होईल रे, बरोबर त्याचा सेंट्रॉइडसुद्धा यातूनच येणार. म्हणजे या सी सेक्शनचा सेंट्रॉइडल आणि कट केलेल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइडल दोन्ही काय आहेत, एकाच ॲक्सिसवरती असल्यामुळे काय करायचं, डायरेक्ट आपण काय करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला अप्लाय करायचा. बघा कसा, आय एक्स एक्स इज इक्वल्स टू टोटल रेक्टँगल काय आहे, 100 × 100. बेस मोठ्या रेक्टँगलसाठी कॅपिटल घेतो, BT³ डिवायडेड बाय 12. म्हणजे मोठ्या रेक्टँगलमधनं छोटा रेक्टँगल काय करायचा, वजा करायचा, ॲटोमॅटिक आय एक्स एक्स भेटणार. अशी कंडिशन कधी अप्लाय होते रे, ज्यावेळी ह्या सीचा सेंट्रॉइडल आणि कट केलेल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइडल एकातूनच पास होतोय. कोणता ॲक्सिस आहे तो, एक्स एक्स ॲक्सिस. म्हणून काय करायचं, आपण डायरेक्ट आय एक्स एक्स कसं करायचा, मोठ्या रेक्टँगलमधनं छोटा रेक्टँगल वजा करायचा. मोठ्या रेक्टँगलसाठी काय घेतलं, बेस इंटू डेप्थचा क्यूब, मोठा असल्यामुळं कॅपिटल लेटरमध्ये, मायनस छोट्यासाठी काय असणार आहे, बेस इंटू डेप्थ, स्मॉल b d³ डिवायडेड बाय 12. व्हॅल्यू पुट करूया. कॅपिटल बी किती आहे रे, 1000 इंटू कॅपिटल डेप्थ किती आहे, 1000चा क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस स्मॉल बी. आता इथून ते डिस्टन्स, छोट्या रेक्टँगलचं डिस्टन्स किती आहे फाइंड आउट केलं आहे का आपण कुठं, तर बघा हे सगळं मिळून 1000 आहे. 1000मधून हे 300 माझं केल्यानंतर राहिलेलं किती असणार आहे, 700. म्हणजेच काय होणार, हे 700 इंटू डेप्थ, याची डेप्थ किती आहे इथं फाइंड आउट केलं आहे 400. 400चा क्यूब डिवायडेड बाय 12. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. पहिले किती आहे, 1000 इंटू 1000चा